अजब रमा राघवची जोडी। रमाच्या आईनी लग्नाला परवानगी दिली ही ईश्वराची कृपा। आता लग्न निर्विघ्नपणे पार पडेल। आई, मामा रडतोय। अरे माधवा, आतापर्यंत सगळं ठीक होतं, अचानक काय झालं? अगं हिला काय झालं आता? भरल्या घरात रडायला काय झालंय तुम्हाला? तुम्ही सगळे अगदी आनंदात आहात, पण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, डोंगर। तुम्ही सर्वांनी आम्हाला दुःखामध्ये लोटलाय आणि आता तुम्हीच विचारताय की का रडताय म्हणून। आम्ही तुम्हाला दुःखात लोटलं? हो हो, तुम्ही सोयीस्करपणे विसरलात भाऊजी, पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं भाऊजी। अश्विनी या घराची सून होईल असा शब्द तुम्ही दिला होतात ना। शब्द दिला होता? नव्हता दिला आजी। अहो त्याच आशेवर तर आम्ही होतो ना। अश्विनी आणि राघवचं लग्न होणार हे सगळं गावाला माहितीये। आता पोरीचं लग्न मोडलं, आता लोक चार तोंडाने बोलणार, म्हणणार तुमच्या मुलीमध्येच काहीतरी खोट आहे। आणि अशी बदनामी झाल्यानंतर माझी मुलगी बिन लग्नाची घरात पडून राहणार। त्यापेक्षा तुम्ही आम्हाला विष द्या, म्हणजे आम्ही दोघही सुटू। मामा, एवढं टोकाला जायची गरज नाहीये। मुळात माझं आणि अश्विनीचं लग्न ठरलंच नव्हतं। अरे राघव बाबा, ही मोठ्या माणसांमध्ये झालेली बोलणी आहे, तुला काहीच माहित नाही। पण तुझ्या आई बाबांना विचार। माधवराव, हे बघा, मी तुम्हाला कधी असा काही शब्द दिला नाही की राघवचं लग्न अश्विनी बरोबर होईल। मला चांगलं लक्षात आहे, मी त्यावेळेस असं म्हणालो होतो की मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर या प्रकरणात लक्ष घालू, नंतर बघू। याचा अर्थ मी राघव आणि अश्विनीच्या लग्नाला परवानगी दिली असं होतो का? हो भाऊजी, तुम्ही परवानगी दिली असं स्पष्ट म्हणाला नाही, हे मान्य आहे। पण या घरानेच तिला स्वप्न दाखवलीत ना, आणि आता तुम्ही वेगळंच बोलताय। मामा अंकल गुरुजींशी आर्ग्यू करताय। आम्ही अश्विनीला काही स्वप्न वगैरे दाखवली नव्हती, तिची तिने काय स्वप्न बघितली आम्हाला नाही माहिती। लहान मुलाला स्वतःची स्वप्न बघायची तरी अक्कल असते का वाजी? अगदी भातुकलीच्या खेळात सुद्धा अश्विनी राघवलाच आपला नवरा मानायची। आणि त्यावेळेला ताई तूच म्हणाली होतीस ना की अश्विनी, मी तुला या घराची सून करून घेईन। हो, म्हणजे तुम्हीच तिला स्वप्न दाखवली आणि आता तुम्ही का स्वीकारत नाही आहात? अरे माधवा, ती भातुकलीच्या खेळातली फक्त गंमत होती। गंमत? अच्छा, लहानपणी एखादी गोष्ट 4 वेळा सांगितली गेल्यावर ती खरी वाटायला लागते ना। अहो, गंमत समजायचं वय तरी होतं का माझं? पण मी ते सगळं खरं मानून बसले, तेही इतकी वर्ष। मी राघवरावांशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत। अगं अश्विनी, पण तुला माहितीये ना दादा आणि रमाचं एकमेकांवर प्रेम आहे। त्या रमाला तुम्हीच सगळ्यांनी डोक्यावर चढवून ठेवलंय ना। खरं तर सणासुदीला या घरात सुनेचा मान मला मिळायला हवा होता। पण या घरात गौरी कोणी आणल्या? रमाने। पुरोहितांच्या घराच्या बांगड्या कोणाच्या हातात गेल्या? रमाच्या। आणि राघवराव तर काय, रमाशी लग्न झालं असल्यासारखेच वागतायत। हे सगळं घडत असताना माझ्या मनाला किती यातना झाला असतील याचा विचार केलाय कोणी?
केलं का कोणी? ह्या दोघांनी हे नवीन काय सुरू केलंय? इतकं थेट बोलत तमाशा का म्हणलाय? अश्विनी हे बघ, तू जे म्हणतेस ते सगळं खरं जरी मानलं ना तरी सुद्धा राघवचं रमावर प्रेम आहे हे तुला स्वीकारावंच लागेल. आणि राघवचं जर रमावर प्रेम आहे तर त्याने तुझ्याशी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. दुसऱ्या कोणत्या मुलीवर प्रेम करणाऱ्या मुलाशी तू लग्न करणार आहेस का? तुला आवडेल का ते? अगं संसारात सुख असायला हवं आणि नवरा बायकोचं जर एकमेकांवरती खरं प्रेम असेल तरच ते सुख मिळतं. अश्विनी आपण ना तुझ्यासाठी एक छान मुलगा शोधूया. त्याने माझा संसार सुखाचा होईल. माझं राघव रावणवर प्रेम असताना मी दुसरंच कोणाशी तरी लग्न करायचं? नाही, मी लग्न करेन तर फक्त राघव रावणशीच करेन. रमा रमा, तुम्ही सर्व आमच्याशी खूप वाईट वागलेला आहात. आमची फसवणूक केलेली आहे तुम्ही. आणि ताई, तुलाही एक मुलगी आहे हे विसरू नकोस. एका बापाचे तळतळाट घेणं बरं नव्हे. माधवराव, डोळे आणि बुद्धी बंद करून रमा राघवच्या लग्नाला मी परवानगी दिलेली नाहीये. आणि त्या दोघांना पूजेचा मान दिला त्याबद्दल माझ्या मनात काहीतरी विचार असेल ना. आणि तू ग अश्विनी, गेले 11 दिवस याच कुटुंबाचा भाग घेऊन गणपतीच्या कार्यात हिरिरीने भाग घेतलास ना, आनंदाने राहिलीच ना या घरात. मग आता काय झालं एकदम तुला? या तुमच्या दोघांच्या या वागण्याचा घरातल्या सदस्यांवर काय परिणाम होईल, किती त्रास होईल याचा काही विचार केला तुम्ही दोघांनी? म्हणूनच तर म्हणतोय ना की एकदा विष देऊन टाका म्हणजे सगळे प्रश्न संपतील. तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करून निर्णय घेऊन मोकळे झालात. नाही, आता मलाही माझ्या मुलीचा विचार करावाच लागेल आणि काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. नाही बाबा, आता जो काही निर्णय घ्यायचा ना तुम्ही घे. माझं आणि राघव रावांचं लग्न नाही होणार हे या सगळ्यांनी ठरवून टाकलंय ना. ठीक आहे, आता माझं काय करायचं ना ते मी बघते. अश्विनी 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 बाळा. आई, कठीण आहे. कुणाचं काही ऐकायचंच नाही हे असा विडा उचलला या मुलीने. अहो अश्विनी, शालिनी, तू कुठे चालली आहेस? अहो आई, पण ही सगळी नाटकं चालली आहेत हे सांगायला काय ब्रह्मदेव यायला हवाय? ती हे सगळं मुद्दाम करते म्हणजे तू तिच्या मागे जाशील आणि तिचा हट्ट पूर्ण करशील. लग्न म्हणजे काय पोरखे वाटतोय ना? लोकांना स्वतःच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. अशी माणसांना स्वतः आनंदाने जगत तर दुसऱ्याला आनंदाने जगू देत. नाती प्रेम हे असं ओरबाडून मिळत नसतं हेही कळत नाही यांना. अहो आई, पण तू आता त्यांच्या समोर मान तुकवलीस ना तर आयुष्यभर माधव आणि अश्विनीच्या तालावर नाचावं लागेल तुला. रमा तुला सून म्हणून हवी आहे ना, मग आत्ता खंबीर राहा. अहो आजी, असं काय बोलताय तुम्ही? अश्विनीने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे? काही जीवबीर देत नाही ती. जो गरजतो ना तर कधीच बरसत नसतो. आणि पूजा, मला रमाची जास्त काळजी वाटते. आणि राघवचा विचार केलास तू? त्याला काय वाटत असेल? मला म्हणणं पटतंय आजीचं. आणि वहिनी, तू बघितलंस ना रमा आणि दादा केवढे नाराज झाले होते, किती पडले होते त्यांचे चेहरे. आता कुठे या दोघांच्या प्रेमाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत, त्यात हे कुठलं अरिष्ट ओढवलंय. घरातले सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय. सगळ्यातून कसा मार्ग काढायचा?